भाजपानं अजितदादांचा वापर करून घेतला असं रवींद्र धंगेकर म्हणालेले आहेत. भाजपनं दादांचे हातपाय बांधले आहेत असं धंगेकर म्हणाले. तर महाविकास आघाडीत असताना दादांनी हातपाय झटकून तुमचं काम केलं. अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी हे उत्तर दिलंय. या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने दादांचा वापर करून घेतला. या पवार कुटुंबामध्ये जी फूट पाडली हे सगळं बघता दादाचे हातपाय ह्या भारतीय जनता पार्टीने बांधलेले आहेत आणि बांधून दादांना आता पळ म्हणणार तर दादा पळणार कसे. दादांची भाषा अशी नाही, दादाची भाषा ॲक्शन आहे आणि ती ॲक्शन आम्ही बघितलेली. ते असे म्हणले असते हे कमिशनर आहे ना ह्याची बदली करा नाही तर ह्याच्यावर काहीतरी कारवाई करा, हे दादांचे वाक्य. आज दादा एवढं गुळगुळीत बोलतात ते दादांच्या तोंडात शोभत नाही, कारण आम्ही दादांना असं बघितलंच नाही. आणि दादा पालकमंत्री पण दादांना अधिकारच नाही ठेवले यांनी. रवी भाऊ, आपण स्टेटमेंट देताना बोलून गेलात की देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांचे हात पाय बांधून त्यांना खुर्चीत बसवलेलं आहे. तर जरा तुम्ही गैरसमजातून बाहेर या. महाविकास आघाडीमध्ये असताना माननीय अजितदादांनी हात पाय झटकून तन मन धनाने तुमचं काम केलं. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तुमचं काम करण्याचे आदेश दिले. त्याच्यामुळे वेळ बोलण्यापेक्षा जी घटना घडलेली आहे त्याच्यावर एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या पुण्याला वाचवलं पाहिजे. आणि